नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये ईश्वरीने कमळाचं फूल आणलेलं असतं. अर्णव घाईमध्ये आता कामावर जायला निघलेला असतो. सकाळी सकाळी एकतर आता एजीएम असतं आणि लवकरच मीटिंगसाठी जायचं असतं. तेव्हा तो घाईत असतो. ईश्वरी फूल घेऊन येते कमळाचं आणि अर्णव सरांच्या समोर धरते. तेव्हा अर्णवला वाटतं की मला देण्यासाठी आणलेलं आहे. अर्णव घाईने ते फूल हातात घेतो आणि खिशामध्ये घालतो. तेव्हा ईश्वरी परत फूल घेते आणि म्हणते की अहो सर, हे फूल काही खिशात ठेवण्यासाठी गुलाबाचं फूल नाही, अहो ते कमळ आहे आणि ते कमळाचं फूल आहे, तर ते देवीला वाहतात. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, झालं तर, आणि लगेच तो ईश्वरीच्या हातातील फूल घेतो आणि ईश्वरी समोर असा वागतो, नतमस्तक होतो. आणि आता मात्र ते फूल खुश होतात मात्र तो ईश्वरीला देतो आणि म्हणतो की तू तर माझ्यासाठी देवीसारखीच आहे आणि तू माझ्यासाठी देवीसारखीच आहे असं आता तो खुश म्हणतो. तेव्हा ईश्वरी खूपच खुश होते आणि अर्णवकडे बघून हसत असते. त्यानंतर मात्र आता अर्णव ऑफिसला आलेला आहे. तो मात्र आकाशला समजावून सांगत असतो की हे बघ, आता मात्र बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मेंबर समोर तुला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, तू एक खूप खरंच बेस्ट कॅन्डिडेट आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की ठीक आहे, मी सगळं काही व्यवस्थित करेल आणि आता हे पद जिंकेल. त्यानंतर आता बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग भरलेली असते आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये आता आकाशचं नाव मात्र तेथे त्या फाईलवरती नसतं. तेव्हा अंजली सगळ्यांच्या समोर विचारते, सॉरी, कारण आकाशचं जे काही नाव आम्ही सुचवलं होतं तर ते का नाही, आकाश पाटीलचं यामध्ये नाव नाही. तेव्हा आता त्या दुसऱ्या मॅडम म्हणतात की आकाश या पोझिशनसाठी फिट नाही बसत. तेव्हा हे ऐकून आकाशला फारच राग येतो आणि अर्णव आता विचार करत असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.